रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू करताना सर्वप्रथम संस्थेने आपलं टायटल क्लिअर आहे का हे बघून घेऊन नंतरच PMC अपॉइंटमेंटकडे जावं। तसंच PMC अपॉइंट करताना त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, स्वतः PMC म्हणून जे स्वतःला प्रोजेक्ट करतात त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांच्या टीममध्ये असणारे लोक, त्यांचा अनुभव हे लक्षात घेऊन आपण कुठल्याही कन्सल्टंटला किती पॉवर्स द्यायच्या आपल्या रिडेव्हलपमेंटच्या रिलेटेड या मिनिमम पॉवर्स त्यांच्याकडे देऊन सगळे निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याकडे ठेवावेत आणि त्याच्यानंतर 4 जुलै 2019च्या सरकारच्या GR प्रमाणे पुनर्विकसनाची प्रक्रिया अत्यंत ट्रान्सपरंटपणे सुरू करावी। तसेच कमिटीने प्रत्येक स्टेप महत्त्वाचा निर्णय घेताना जनरल बॉडीचं मान्यता घ्यावी आणि विरोधासाठी विरोध करणारे जे सभासद असतील त्यांच्यासाठी पुनर्विकसन न थांबवता कायदेशीर मार्गाने पुढे जाता येईल।